विद्यार्थी मित्रांनो, आपण आज टॉपिक पाहत आहोत तो आहे प्रॉपर्टीज ऑफ मेटल मधला दुसरा भाग। आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं की धातूचे 9 प्रकारचे गुणधर्म आपण त्या ठिकाणी पाहिले होते। त्या 9 गुणधर्माच्या व्याख्या पाहिल्या होत्या, त्याचे उदाहरण पाहिले होते। आज मात्र आपण आजच्या या भागामध्ये उष्णता उपचार म्हणजे काय, हीट ट्रीटमेंट म्हणजे काय याची आपण चर्चा या ठिकाणी करून घेऊया। तर ती व्याख्या आपल्याला पहिल्यांदा पाहावी लागेल। हीट ट्रीटमेंट म्हणजे काय, की कसं असते की अनेकदा आपल्याला की धातूचे गुणधर्म बदलवणं आवश्यक असते। की कसं राहते की एखाद्या धातूला आपल्याला कटिंग करायची असेल, धातूला ड्रिलिंग करायची असेल, तर हार्ड धातूला ते करता येत नाही। तिला आपल्याला नरम करणं आवश्यक आहे, तेव्हा ती कटिंग करता येते। जेव्हा ऑपरेशन करण्यासाठी धातूच्या मूळ गुणधर्मामध्ये बदल करणं आवश्यक असते। अशा वेळेस धातूचे गुणधर्म बदलवणे, धातूचं ताण कमी करणे, त्याला गरम किंवा थंड करणे, ह्या ज्या की प्रोसेस आहे, या प्रोसेसचं, याच प्रक्रियेचं नाव आहे हीट ट्रीटमेंट। काय नाव आहे? हीट ट्रीटमेंट म्हणजे उष्णता उपचार, हा याचा मुख्य व्याख्या आहे। तर याच्यातल्या महत्वाच्या जे 5 प्रक्रिया आहे, ट्रीटमेंट आहे, ते आपण आज पाहणार आहोत आताच्या व्हिडिओमध्ये। पहिली जी ट्रीटमेंटचं नाव आहे हार्डनिंगची प्रक्रिया। हार्डनिंगच्या प्रक्रियेमध्ये धातूला, समजा पोलाद धातू आपण घेतलं, पोलाद धातूला टणक करण्याच्या प्रक्रियेला आपण हार्डनिंगची प्रक्रिया असं म्हणतो। काय करावं लागतं या प्रक्रियेमध्ये? धातूला 1100 डिग्री ते 1300 डिग्री सेल्सिअस पर्यंत तापविणे। धातूला 1100 ते 1300 डिग्री सेल्सिअस पर्यंत तापवणे आणि त्या धातूला गरम झाल्यानंतर, अतिशय उष्ण झाल्यानंतर त्या धातूला तेलामध्ये किंवा पाण्यामध्ये टाकून त्याला एकदम थंड करावे लागते। याच प्रक्रियेला म्हणतात आपण हार्डनिंगची क्रिया असं म्हणतो। या हार्डनिंगच्या प्रक्रियेमुळे धातू टणक बनतो, धातू ठिसूळ बनतो। जनरली आपण पोलादसाठी आपण ही प्रक्रिया वापरत असते, याचं नावच आहे हार्डनिंगची क्रिया। मग दुसरी प्रक्रिया आपण पाहूया, केस हार्डनिंग। आपण पाहिलं असेल, वी नो व्हेरी वेल, माइल्ड स्टील पासून आपण अनेक वस्तू तयार करतो। तर धातूवर हार्डनिंगची क्रिया केल्यामुळे टणकपणा आणता येत नसेल, तशा वेळेस आपण त्या धातूला बंद पेटीमध्ये ठेवतो। त्याच्यामध्ये कोळसा टाकतो, हाड टाकतो, हात चुरा टाकतो, त्या बंद पेटीला आपण पेटवतो, चुनखडी टाकतो। त्या चुनखडीमुळे काय होते, त्या धातूचे जे काही पृष्ठभाग आहे त्या भागावरती कार्बन जमा होते, त्यामुळे धातू तो टणक बनतो। त्याचंच नाव आहे केस हार्डनिंग। धातूच्या विशिष्ट भागावरती आपण या प्रक्रिये कार्बनचं प्रमाण जमा करतो, कार्बन आणतो, त्याचंच नाव आहे केस हार्डनिंग। माइल्ड स्टीलच्या केसमध्ये आपण ते पाहत असतो। नेक्स्ट भाग आहे टेम्परिंग। टेम्परिंग म्हणजे काय, की हार्डनिंग केल्यामुळे कटिंग टूल्स मध्ये आलेला टणकपणा कमी करणे। कधी कधी काय होते, आपण असं पाहतो की कटिंग टूल्स अतिशय हार्ड असतात, तेव्हाच ते लोखंडाला छिद्र पाडू शकतात। परंतु ते अतिशय हार्ड झाले तर ते खाली पडल्यावर तुटून जातात, दोन ब्रेक होतात। तर असं होऊ नये म्हणून हार्डनिंग केल्यामुळे कटिंग टूल्स मध्ये आलेला टणकपणा कमी थोडासा करणे आणि त्याच्यात आवश्यक ते गुणधर्म निर्माण करणे, याचंच नाव आहे टेम्परिंग। काय नाव आहे? टेम्परिंग। तर ही क्रिया टेम्परिंगची क्रिया आहे। नेक्स्ट भाग आहे, चौथाचं नाव आहे एनलिंग। एनलिंगची क्रिया जी आहे, एनलिंगची क्रिया काय म्हणते, कठीण पोलादाला मऊ करणे आणि हे त्याच्यावरती सुलभतेने काम करता येणे। एक शब्द ऐकलाय, मशीनिंग आपण करतो। समजा एखादं लोखंड आहे, जर त्या लोखंडाला आपल्याला छिद्र पाडायचं असेल, डायरेक्ट पाडता येत नाही, त्याला आपल्याला नरम करणं आवश्यक आहे। मग कसं होईल नरम? त्याला अतिशय गरम करणे आणि त्याला राखेत किंवा चुनखडीमध्ये पुरून ठेवणे, म्हणजे तो धातू नरम होतो। जेव्हा तो नरम होतो
तेव्हा त्याच्यावरती आपल्याला ऑपरेशन करता येते, मेकॅनिकल ऑपरेशन करता येते, ड्रिलिंग करता येते, फायलिंग करता येते, सोपं जाते. आणि हे करण्यासाठी ॲनलिंगची क्रिया आहे. म्हणून कठीण पदार्थाला मऊ करण्यासाठी आणि त्याच्यावरती सुलभतेने कार्य करण्यासाठी, प्रक्रिया करण्यासाठी ॲनलिंगची प्रोसेस आहे. नंतरचा भाग आहे नॉर्मलायझिंग. नॉर्मलायझिंगचा अर्थ असा होतो, जनरली तुम्ही असं पाहता की खेड्यामध्ये शेतकरी लोक उन्हाळ्यामध्ये त्यांचे जे नांगराचे फाळ आणि वखराचा फास जो असतो तो लोहाराकडे ते घेऊन जातात आणि ते लोहाराकडे घेऊन गेल्यानंतर त्याला ते गरम करतात आणि थंड करतात. याचं कशासाठी करतात हे, की वर्षभर त्या धातूचा उपयोग केल्यानंतर किंवा धातू ठोकल्यामुळे, जसे धातूचा वापर केल्यामुळे आतील अणूंची रचना अशा प्रकारची विस्कळीत होते आणि विस्कळीत झाल्यानंतर तो धातू केव्हाही ब्रेक होऊ शकतो. धातूच्या आतील अणूंची रचना व्यवस्थित करणे, सुस्थितीत करणे, याचंच नाव आहे नॉर्मलायझिंग किंवा पूर्वस्थितीमध्ये आणणे. ताण कमी करणे, ठिसूळपणा कमी करणे. याच्याकरता कोणती प्रोसेस आहे, धातूला 790 डिग्री सेल्सिअस पण तापवणे, नंतर मोकळ्या हवेत त्याला थंड होऊ देणे, याचंच नाव आहे नॉर्मलायझिंग. धातूला नॉर्मल करणे. यामुळे आपल्याला धातूचा योग्य उपयोग, विशेषतः धातूचं आयुष्य हे वाढवू शकतो. अशा प्रकारच्या या 5ही प्रक्रिया आपण या ठिकाणी पाहिलेल्या आहेत. पुन्हा एकदा रिवाईज आपण घेऊया. काय काय सांगितलं आहे, पहिल्यांदा सांगितलं आहे हार्डनिंग. हार्डनिंग मध्ये काय, धातूला 1100 पासून 1300 पर्यंत गरम करणे आणि तेलात एकदम टाकून त्याला कडक करणे, टणक बनवणे. हार्डनिंगच्या जस्ट अपोजिट आपण पाहिलं तर हा जो आहे ॲनलिंग आहे, एकदम अपोजिट. हार्डनिंगच्या अपोजिट आहे ॲनलिंग. धातूला कडक करतो, टणक करतो, धातूला नरम करतो. याच्यामध्ये धातूला आपण गरम करून तेलात किंवा पाण्यात टाकतो, याच्यामध्ये धातूला गरम करून आपण राखेत पुरवतो. अशा प्रकारे आपल्याला धातूचे वेगवेगळ्या प्रकारचे गुणधर्म बदलवता येतात. ह्या केसमध्ये आपण काय झालं, केस हार्डनिंग मध्ये, केस हार्डनिंग मध्ये सुद्धा विशिष्ट भाग कडक करण्याची जी प्रक्रिया आहे त्याचं नाव आहे केस हार्डनिंग. तर ह्या प्रकारे 5वा जो प्रकार आहे नॉर्मलायझिंगचा, नॉर्मलायझिंगच्या प्रक्रियेमध्ये धातूला आपल्याला नॉर्मल स्थितीमध्ये आणणे, धातूमधला ठिसूळपणा कमी करणे, धातूच्या आतील अणूंची रचना पूर्वस्थितीमध्ये आणणे, याचंच नाव आहे नॉर्मलायझिंग. तर ह्या जे 5 प्रक्रिया आपण लक्षात ठेवावं, जेणेकरून यावरचे जे प्रश्न आहेत, का हा टॉपिक विशेषतः सेकंड इयरच्या मुलांसाठी असल्यामुळे यावरची प्रामुख्याने एकतरी प्रक्रिया तुम्हाला येऊ शकते. म्हणून हे आपण 5 महत्वाच्या प्रक्रिया पाहिल्यात. या 5ही प्रक्रियेमध्ये जे सांगितलं गेलं आहे त्याचंच नाव आहे हीट ट्रीटमेंटच्या प्रक्रिया. धन्यवाद.